पारूवर हे संकटच आहे, पारूची इच्छा नाहीये. या महासंगमच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटलो आहोत. वेगवेगळे आर्टिस्ट आम्ही एकत्र काम करतोय. म्हणजे लगीन घर म्हणतात ना, तसंच अगदी झालंय. चला 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 चला, पटकन पटकन विधी सुरू होतील, पटकन या. नमस्कार, मी शरयू सोनवणे, म्हणजे झी मराठीवरील पारू या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू. आता प्रेक्षकांनाही त्याचं उत्तर माहिती की अर्थात पारूवर हे संकटच आहे, पारूची इच्छा नाहीये. पण आदित्य सरांवर जीवापाड प्रेम असल्यामुळे पारू काहीच बोलणार नाही, कुठलीच स्टेप घेणार नाही आदित्य सरांचं प्रेम मिळवण्यासाठी. तर येस, आदित्य सर खुश तर पारू खुश. तुम्हाला काय वाटतं? अर्थात प्रेक्षकांना जे हवंय तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. खरं सांगायचं तर मला खूप मज्जा येते. पण आमचे जे डिरेक्टर सर आहेत, जे DOP सर आहेत, प्रोडक्शन हाऊसेस आहेत, ते खरंच खूप मेहनत घेत आहेत. कारण इतक्या क्रूला हँडल करणं अजिबात सोपं नाहीये. पण ते दिवस रात्र न झोपता न जेवण करता बिचारे सगळे काम करतायत. आणि मला त्या सगळ्यांच्या कामांचं खूप कौतुक आहे. कारण आर्टिस्ट म्हटलं की आर्टिस्टना थोडासा वेळ दिला जातो, थोडंसं निवांत वेळ मिळतो, ते आराम तरी करू शकतात. पण ही जे आर्टिस्ट सोडून बाकी सगळे जे क्रू आहे त्यांना अजिबातच आराम करता येत नाही. खरंच मला त्यांचं कौतुक आहे. आणि आर्टिस्ट सुद्धा मन लावून काम करतायत. सगळे आर्टिस्ट एन्जॉय करून काम करतायत, ह्याचंही मला कौतुक आहे. सो येस, आम्हाला सगळ्यांना हा महासंगम करायला खूप धमाल येते. फन म्हणजे आम्ही पारू ही मालिका साताऱ्यात शूट होते. सो आम्हाला मुंबईत येणं फार शक्य होत नाही, त्यामुळे बाकी कोणाला भेटणंही शक्य होत नाही. या महासंगमच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटलो आहोत. वेगवेगळे आर्टिस्ट आम्ही एकत्र काम करतोय. त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, आमची काम करण्याची पद्धत एकमेकांसमोर येते. त्यांच्याकडनं काही बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण शिकू शकतो. तर येस, ऑब्झर्व करत राहायचं आणि त्यांच्याकडनं काही ना काहीतरी शिकत राहायचं. या सगळ्याचं श्रेय मी झी मराठीला देईन. कारण ते लोक प्लॅन करतात की आपल्याला पुढे काय करायचं, आपण कुठल्या मालिकेला कसं आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट करायचंय. सो याचं श्रेय मी झी मराठीला आणि संपूर्ण टीमला देऊ इच्छिते. कारण त्या सगळ्यांच्या डोक्यात जे असतं, जे आम्ही करतो. काही नाही, आता कॉल टाईम जो दिला जातो त्या कॉल टाईमला आम्ही सेटवर येतो, रेडी होतो. आणि कधी कधी अक्षरशः असंही होतं की अरे आर्टिस्ट पोहोचलाय का, म्हणजे कॉल टाईमच्या आधी सुद्धा बाकीची टीम येऊन थांबते आणि आमची वाट बघत असते की चला चला सीन लागले. इतकी घाई गडबड, इतकं म्हणजे लगीन घर म्हणतात ना, तसंच अगदी झालंय. चला 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 चला, पटकन पटकन विधी सुरू होतील, पटकन या, अशीच आमची गत झाली. आणि आम्ही पटपट पटपट रेडी होतो, सेटवर जातो, खूप सारे सीन्स करतो. एकेका वेळेला 3-3, 4-4 युनिट्स लागतात. सो आम्ही इथे कधी करतो, कधी तिथे शूट करतो, कधी पुन्हा या युनिटला येतो. सो अशी सगळी गडबड गोंधळ धावपळ चालली आहे. सो मी सगळ्या प्रेक्षकांना एकच विनंती करेन, पारू आणि लक्ष्मी निवासचा महासंगम आहे. म्हणजेच आजपासून 27 जानेवारीपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी 7:30 ते 9 या वेळेत फक्त आपल्या झी मराठीवर. तर पाहायला विसरू नका या दोन्ही मालिकेचा महासंगम.